सरत्या वर्षाने काय दिलं, दिले नवे अनुभव, जागवल्या आशा नव्या, भेटली नवी माणसं, जोडल्या गाठी नव्या, दाखवली नवी स्वप्न, सापडल्या दिशा नव्या, भरारी घेण्यास पंख नवे, अन विसाव्याला जागा नव्या. नमस्कार, मी अश्विनी आणि आज आपण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही ओळी लिहिल्यात त्या ऐकणार आहोत. वर्ष संपता संपता जरा मागे वळून पाहावं म्हटलं. वर्ष संपता संपता जरा मागे वळून पाहावं म्हटलं. काय हरवलंय, काय सापडलंय त्याचा हिशोब मांडावा म्हटलं. खरं तर वर्ष संपतं तेव्हा फक्त कॅलेंडर बदलत नाही, तर मनाला आलेली एक मरगळ पण आपण झटकण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला एक नवीन उभारी देण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी नवीन सुरुवात करायचं म्हणतो. गेल्या वर्षी मी युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये होते जवळजवळ 1 महिना. तिथे एकटं राहण्याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला, आपल्या माणसांपासून दूर, आपल्या घरापासून दूर. आणि तेव्हा बरंचसं अवांतर लिखाण झालं. आणि आजच्याच दिवशी 2024मध्ये ही कविता मी लिहिली होती, ती तुम्हाला आज ऐकवणार आहे. कवितेचं नाव आहे आठवणींचे गाठोडे. आठवणींचे गाठोडे. नवीन वर्षात जाताना सोडून द्यावे मागे की घेऊन जावे सोबत, आठवणींचे गाठोडे. नवीन वर्षात जाताना घेऊन जावे सोबत की सोडून द्यावे मागे, आठवणींचे गाठोडे. दिवस सरतात, वर्ष निसटतात, क्षणाक्षणाला जड होते आठवणींचे गाठोडे. वाटचाल सुरू असते, न काळ थांबतो न पावलं थांबतात. जुन्या ऋतूंच्या आडोशाला उघडून बघावे का जरासे, आठवणींचे गाठोडे. नवी सुरुवात होते, मागचे दिवस स्तब्ध होतात. नवी सुरुवात होते, मागचे दिवस स्तब्ध होतात. चालताना नव्या दिशेला साथ मात्र सोडत नाही, आठवणींचे गाठोडे. चालताना नव्या दिशेला साथ मात्र सोडत नाही, आठवणींचे गाठोडे. धन्यवाद.